नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे एएस अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत आरोग्य विभाग भरती ग्रुप सी आणि ग्रुप डीसाठी 2015ची आपण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. यात आपण पूर्ण 100 प्रश्न घेतलेले आहेत आणि हे 100 प्रश्न आपले इंग्रजी, मराठी, जी के, गणित, अंकगणित, बुद्धिमत्ता आणि काही तांत्रिक प्रश्न यावर आधारित आहेत. तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा. चला तर आपण आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर आपला पहिला प्रश्न आहे असत्य कथन ओळखा. 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत, यातून आपल्याला असत्य कथन ओळखायचं आहे. तर करेक्ट ऑप्शन काय असणार आहे? ऑप्शन 4 असणार आहे प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला, ज्या संख्येना 2ने भाग जात नाही त्यास काय म्हणतात? विषम संख्या म्हणतात. पुढचा प्रश्न आहे सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज छेदामध्ये क्वेश्चन मार्क. तर काय आन्सर आहे प्रश्नाचा? तर एकूण संख्या असते. सर्व संख्यांची बेरीज छेद एकूण संख्या. पुढचा प्रश्न आहे आपला ACEG BD क्वेश्चन मार्क दिलेला आहे आणि एस दिलेला आहे. तर त्या ठिकाणी काय येणार आहे? करेक्ट आन्सर तर ऑप्शन 3 येणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 5वा, जर हत्ती म्हणजे कुत्रा, कुत्रा म्हणजे मांजर, मांजर म्हणजे झुरळ, झुरळ म्हणजे पोपट, तर यातील नाकाने पाणी फेकणारा प्राणी कोण? तर नाकाने पाणी फेकणारा प्राणी कोणता असतो? तर तो हत्ती असतो. तर हत्तीला काय म्हटलेले आहे? तर हत्तीला कुत्रा म्हटलेला आहे, म्हणून ऑप्शन 1 येणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला इंग्रजी. यात आपल्याला फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत आणि पॅसेज दिलेला आहे. खूप मोठा पॅसेज आहे. तर तुम्ही एकदा याला पॅसेजला चांगल्याने रीड करून घ्या. मी त्याचे आन्सर तुम्हाला सांगत आहे. तर 6व्या रिकाम्या जागामध्ये आपलं आन्सर येणार आहे ऑप्शन 1 येणार आहे. पुढचा आपला प्रश्न आहे 7व्या रिकाम्या जागामध्ये आपलं 3 येणार आहे. 8व्या रिकाम्या जागामध्ये आपलं 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर त्यापैकी आपलं तिसरं करेक्ट आन्सर असणार आहे 3rd. 8व्यामधलं करेक्ट आन्सर असणार आहे आपलं 3rd प्रोजेक्ट. आणि 9मधलं असणार आहे 9मधलं 2 असणार आहे आपलं करेक्ट आन्सर. 10 रिकाम्या जागामधलं आपलं पहिलंच येणार आहे. आणि 11 रिकामी जागा आहे, त्याच्यामध्ये 2nd येणार आहे इम्पॅक्ट. आणि 12 जी रिकामी जागा दिलेली आहे त्याच्यामध्ये ऑप्शन 2 येणार आहे. 13 रिकामी जागामध्ये ऑप्शन 3 येणार आहे डिस्प्ले. आणि 14 जी रिकामी जागा आहे आपल्याला दिलेली 14चं 4 येणार आहे. आणि आपलं शेवटची रिकामी जागा राहणार आहे 15ची, तर ऑप्शन 2 येणार आहे. तुम्हाला हा पॅसेज एकदा चांगल्याने रीड करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते बरोबर सॉल्व करायचं आहे. मी तुम्हाला आन्सर सांगितलेले आहेत, ते एकदा तुम्ही बघून घ्या. पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आहे आपला चूज द वर्ड फ्रेज विच इज नियरेस्ट इन मिनिंग ऑफ अंडरलाईन पार्ट. तर काय दिलेलं आहे 16चं, हीज इम्पिकेबल स्टाईल कॉट द अटेन्शन ऑल क्रिटिक्स. 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे याचं? तर ऑप्शन 2 असणार आहे प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 17, वी शूड नॉट लुक डाऊन ॲट पीपल हू आर एज्युकेटेड. 17चा आन्सर काय असणार आहे? तर ऑप्शन ए डिसलाईक. पुढचा प्रश्न आहे आपला सून ही फेल्ट अनकम्फर्टेबल फॉर द
कोच वॉज नाऊ मुव्हिंग ओव्हर अ रफ रोड. तर काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर 18चं? तर ऑप्शन 3 असणार आहे. ऑप्शन 3 डस्टी. पुढचा प्रश्न आपलं, ही स्पोक impromptu on the occasion. He spoke impromptu on the occasion. तर काय असणार प्रश्नाचं उत्तर 19चं? तर ऑप्शन 2 असणार आहे. विदाउट प्रिपरेशन. ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे आपला, द परपेच्युअल नॉइझी मेड इट इम्पॉसिबल सेंट्रेट ऑन द प्रॉब्लेम्स. 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. तर करेक्ट आन्सर काय असणार आपला? ऑप्शन फर्स्ट. पुढचा प्रश्न आपला, IMB मेगाबाईट म्हणजे काय, किती असं दिलेलं आहे? 21. ऑप्शन 2 असणार आहे. 1024 KB. पुढचा प्रश्न आपला 22 रोम. 4 ऑप्शन दिलेले आहे. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे आपलं? ROM लॉंग फॉर्म. तर रीड ओनली मेमोरी. ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आपला 23, उडन परी या नावाने प्रसिद्ध असलेली महिला खेळाडू. हा प्रश्न सगळ्यांनाच माहीत आहे आणि आन्सर पण सगळ्यांनाच माहीतच असणार 23चं. तर ती PT उषा आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 24, आगा खा कप किंवा ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कोणत्या खेळाशी? तर ती हॉकी. पुढचा प्रश्न आहे आपला 25, 2014च्या विश्वचषक फुटबॉलमध्ये गोल्डन बूट कोणत्या खेळाडूला प्राप्त झाला? तर तो आहे जेम्स रॉड्रिगेज. ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे 26, तळे या शब्दाचे वचन बदलून येणारा रूप शोधा. वचन बदलून येणारा रूप शोधायचं आहे आपल्याला 26. तर ऑप्शन 4 असणार आहे. पुढचा प्रश्न आपला 27, खालील शब्दातून अनेक वचनी शब्द ओळखा. खालील 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यातून आपल्याला अनेक वचनी शब्द ओळखायचा आहे. 27चं काय असणार आहे? डबे. पुढचा प्रश्न आपला 28, खालील शब्दातून एक वचनी शब्द ओळखा. आता आपल्याला एक वचनी शब्द ओळखायचा आहे. तर तो आहे ऑप्शन 2 झरा. पुढचा प्रश्न आहे, बेडूक या शब्दाचा स्त्रीलिंग शब्द ओळखा. बेडूकचा स्त्रीलिंग शब्द तर बेडकी. ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे आपला, पैसा आला की माणुसकी संपलीच कोणते प्रकारचे वाक्य आहे? पैसा आला की माणुसकी संपलीच हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. तर ते परिणामवाचक. पुढचा प्रश्न आपला 31, मी वेळेवर पोहोचली म्हणून मला गाडी भेटली कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? तर ते परिणामबोधक. पुढचा प्रश्न आपला, खालील 4 शब्दापैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा. विशेषण नसलेला शब्द ओळखायचा आहे आपल्याला. तर ते ऑप्शन A असणार आहे प्रश्नाचं उत्तर मन. पुढचा प्रश्न आहे 33, 50 या शब्दाची जात सांगा. तर ते काय आहे? सर्वनाम. सॉरी, आपलं काय 50 या शब्दाची जात सांगायची आहे. तर करेक्ट आन्सर असणार आहे आपला ऑप्शन 2 विशेषण आहे. पुढचा प्रश्न आहे आपला
34. आपण हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? 34. तर तो सर्वनाम. पुढचा प्रश्न आपला 35. आपण केव्हा आलात अधोरेखित शब्द ओळखा. आपण केव्हा आलात अधोरेखित शब्द ओळखायचा आहे. 35. तर ते काय आहे? द्वितीय पुरुष सर्वनाम. आपण दुसऱ्यांनंतर आपण केव्हा आलात म्हणून ते द्वितीय पुरुष सर्वनाम असणार आहे. पुढचा प्रश्न आहे 36. मी स्वतः त्याला पाहिले अधोरेखित शब्द ओळखा. मी स्वतः त्याला पाहिले. स्वतः म्हणजे आत्मवाचक. पुढचा प्रश्न आहे आपला सर्वनामाचे मुख्य प्रकार किती? सर्वनामाचे मुख्य प्रकार किती आहेत? 37. तर ते 6. पुढचा प्रश्न आहे आपला शब्द श्रीमंत पासून तयार भाववाचक नाम. श्रीमंत पासून तयार भाववाचक नाम. 38. तर ते काय? श्रीमंत. ऑप्शन. पुढचा प्रश्न आपला 39. जे नामाबद्दल विशेष माहिती सांगतात व त्याचे क्षेत्र मर्यादित करतात त्यांना काय म्हणतात? नामाबद्दल विशेष माहिती सांगतात व त्याचे क्षेत्र मर्यादित करतात त्यांना काय म्हणतात? तर त्यांना विशेषण म्हणतात. ऑप्शन पहिला. पुढचा प्रश्न आपला 40. मनोरंजन या शब्दाची संधी ओळखा. मनोरंजन शब्दाची संधी. तर मन प्लस रंजन. ऑप्शन 4. पुढचं मॅथचं आहे आपलं 41. 13978 प्लस 23.47892 मायनस क्वेश्चन मार्क दिलेला आहे. तर काय येणार आहे प्रश्नाचं उत्तर 41चं? जर तुम्ही हा प्रश्न सॉल्व केलात तर करेक्ट आन्सर येणार आहे ऑप्शन 3 येणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 42. 7892 प्लस 7.6720 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क 42 दिलेला आहे. तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? 4 ऑप्शन आपल्या पुढे दिलेले आहेत. तर करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन 2 असणार आहे प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आपला 43. 72346 मायनस 21.93427 इज इक्वल टू किती? तर काय असणार प्रश्नाचं उत्तर 43चं? जर तुम्ही हा प्रश्न सॉल्व केला तर करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आपला 44. 7777 भागिला 2222 इज इक्वल टू किती? 44चं. तर काय येणार आहे करेक्ट आन्सर? तर ऑप्शन 1 येणार आहे प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपलं 45. 98.17926 गुणिला 98.17926 इज इक्वल टू किती? आपल्याला याचा तर गुणाकार करायचा आहे. 45. तर 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? तर करेक्ट आन्सर असणार आहे आपलं ऑप्शन 1. पुढचा प्रश्न आहे आपलं 777.92314 प्लस 777 पॉईंट आहे तो 92314 इज इक्वल टू किती? आता आपल्याला याचं प्लस करायचं आहे 46. जर तुम्ही हा प्रश्न सॉल्व केलात तर याचा करेक्ट आन्सर येणार आहे ऑप्शन 2. मॅथचे जर तुम्हाला काही डाऊट असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही आपले डाऊट्स क्लिअर करून घ्या आणि तुमचे जेवढे काही डाऊट्स असतील ते क्लिअर केले जातील.
चला तर आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे आपलं 47. 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती? तर 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे? तर हे ऑप्शन 3 असणार त्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला नदी पूर. नदीला पूर येते तर समुद्र 48 काय असणार आहे? भरती. पुढचा प्रश्न आहे आपला विद्यार्थी तशी शाळा तर क्रीडांगण तसं काय असते? विद्यार्थीसाठी शाळा असते तर क्रीडांगणसाठी काय असतात? खेळाडू. पुढचा प्रश्न आपला 50. खालील दिलेल्या शब्दांपैकी कोणता शब्द डिक्शनरीमध्ये सर्वात शेवटी येईल? डिक्शनरीमध्ये सर्वात शेवटी येईल तर तो कोणता आहे? ऑप्शन 4 हेवन. पुढचा प्रश्न आपला 51. ग्रॅमी अवॉर्ड संबंधित आहे. कशाशी संबंधित आहे ग्रॅमी अवॉर्ड? तर तो संगीताशी. पुढचा प्रश्न आहे सशस्त्र सीमा बल एक अर्धसैनिक बल आहे, त्याच्याकडे सुरक्षेची जबाबदारी आहे. तर काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर? तर ऑप्शन 2 असणार आहे प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला आसाम रायफलची स्थापना झाली. कधी झाली? आसाम रायफलची स्थापना झाली तर ते 1835 इसवी सन. पुढचा प्रश्न आहे आपला 54. भारतामध्ये प्रथम महापौर मेयर महिला. भारतामध्ये प्रथम महापौर महिला तर ते तारा चेरियन, चेन्नई. पुढचा प्रश्न आहे आपला विटॅमिन बीचे आविष्करण कोण आहेत? विटॅमिन बीचे आविष्करण कोण आहेत? तर ते आहे मॅक्युलन, ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे पेसमेकर संधित आहे. काय आहे पेसमेकर संधित? तर हृदय, ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे हिमोफिलिया रोगाचा वाहक किंवा कॅरियर कोण आहे? हिमोफिलिया रोगाचा वाहक 57 तर ते ऑप्शन 2 असणार आहे. पुढचा प्रश्न आहे गन पावडरचा शोध कोणी लावला? तर ते रोजर पैकननी. पुढचा प्रश्न आहे Na2CO3 ला म्हणतात? तर ते सोडियम कार्बोनेट. पुढचा प्रश्न आहे 60. पितळमध्ये सम्मिलित अवयव. पितळमध्ये सम्मिलित अवयव काय काय आहे? 60 तर ते Cu+Zn, ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे आपला 61. भारतीय संविधान किंवा राज्यघटनेच्या अनुच्छेद 29चा संबंध आहे. 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर 29चा जे राज्यघटनेचा अनुच्छेद आहे ते 29चं याच्यात कुठले संबंध आहेत? म्हणजे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे? तर ते अल्पसंख्याकांचे हित संरक्षण करणे. पुढचा प्रश्न आहे आपला 62. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 15चा संबंध आहे. 15चा संबंध कशाशी आहे? 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. तर ते धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थानाच्या आधारावर भेदभावना निषेध. पुढचा प्रश्न आहे आपला जीवविज्ञान शब्दाचा वापर सर्वप्रथम कोणी केला? तर ते लेमार्क आणि ट्रेव्हिरेनस, ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे आपला 64. कवक ची कोशिका भित्ती कोणत्या पदार्थाची निर्मिती करते? तर ऑप्शन 3 असणार आहे कायटिन. 65 आपला कोशिका सिद्धांताचे प्रतिपादन कोणी केले? तर ते ऑप्शन 2 असणार प्रश्नाचं उत्तर स्वाईडेन स्वॉन. पुढचा प्रश्न आपला 66.
आरोग्य केंद्रावर टाकाऊ पदार्थासाठी पिवळी पिशवी कशासाठी वापरतात? आरोग्य केंद्रावर टाकाऊ पदार्थासाठी पिवळी पिशवी कशासाठी वापरतात? 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. तर ती मानवी अवयव. पुढचा प्रश्न आहे आपलं 67. जीवधारीचे लक्षण समोर दिसतात त्यांना म्हणतात. जीवधारीचे लक्षण समोर दिसतात त्यांना काय म्हणतात? तर त्यांना फिनोटाइप. ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे आपला कुत्र्यांमध्ये किती गुणसूत्रे असतात? कुत्र्यांमध्ये तर ते 78. पुढचा प्रश्न आहे अस्थमा कोणत्या कवकामुळे होतात? तर ऑप्शन 4 असणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 70. एथलीट फूट कोणत्या कारणामुळे होतात? तर ते टीनिया पेडिस. ऑप्शन 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपलं मिनी माटा रोग कोणत्या कारणामुळे होतात? कोणत्या कारणामुळे होतात मिनी माटा हा रोग? तर तो पारायुक्त पाण्यामुळे. ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे RBCचे निर्माण कुठे झाले? RBCSचे निर्माण कुठे झाले? 72. तर बोन नॅरो. ऑप्शन 1. पुढचा प्रश्न आहे ग्लोबिन काय आहे? तर ते लोह मिश्रित प्रोटीन आहे. ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे RBCSची संख्यामापक यंत्राला म्हणतात? तर ते काय म्हणतात? हिमोसाइटोमीटर. ऑप्शन 1. पुढचा प्रश्न आहे 75. आकार आणि संरचनेमध्ये अमिबा सोबत साम्य ठेवणारे रक्तकण? तर ते WBC आहे. पुढचा प्रश्न आहे 76. डेंग्यू ज्वर मत्सर डासमुळे होतो. या रोगामध्ये मानव शरीरातील कोणते घटक कमी होतात? तर ते प्लेटलेट्स. ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे क्लॉटिंग ऑफ ब्लड मध्ये मुख्य भूमिका कोणाची असते? क्लॉटिंग ऑफ ब्लड मध्ये मुख्य भूमिका कोणाची असते? तर ते विटॅमिन के ची असते. पुढचा प्रश्न आहे RH फॅक्टर काय आहे? 78. काय आहे RH फॅक्टर? तर ते ऑन्टिझिन आहेत. ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे आपला प्रोटीन आणि पेप्टोनला पॉलीपेप्टाइड्स आणि अमिनो आम्लामध्ये परिवर्तित करतात. तर करेक्ट आन्सर काय असणार त्याचं? ट्रिप्सी. ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आपला फायब्रोनोजेनचे उत्पादन कोण करतो? 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे? तर ते ऑप्शन ए असणार आहे. 1. लिव्हर. पुढचा प्रश्न आहे आपला मानवाचे डोक्यात एकूण किती हाडे असतात? मानवाचे डोक्यात एकूण किती हाडे असतात? तर ते 29. पुढचा प्रश्न आहे STH हार्मोनचे अधिकरणामुळे होणारा रोग? तर ऑप्शन ए असणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर. पहिलं. पुढचा प्रश्न आहे रिलॅक्सिन हार्मोनचे कार्य काय आहे? तर ऑप्शन 2 असणार आहे प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 84. ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज तर मायनस किती? 84. तर ऑप्शन 3 असणार त्या प्रश्नात सुक्रोज.
पुढचा प्रश्न आहे 85. प्रोटीनचे निर्माण किती अमिनो आम्ल ॲसिडमुळे होतात? 85. तर ते 20. ऑप्शन 4 असणार आहे प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 86. विटॅमिन ईचे रासायनिक नाव काय आहे? विटॅमिन ईचे रासायनिक नाव तर ते आहे टोकोफेरॉल. विटॅमिन ईचे रासायनिक नाव टोकोफेरॉल. पुढचा प्रश्न आहे विटॅमिन केची कमी कशी ओळखतात? विटॅमिन केची कमी कशी ओळखतात? तर ते रक्त पक्के बनत नाही. पुढचा प्रश्न आहे आपलं 88. अँटी अमिबा जिंजिव्हेलिक्स प्रोटोझोआ मुळे होणारा रोग? तर तो कोणता आहे? पायरिया आहे. ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आपला 89. राष्ट्रीय पोषण अनुसंधान संस्थान कोठे स्थित आहे? मागच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न झालेला आहे आपला 89. तर ते हैदराबाद. पुढचा प्रश्न आहे BCG लस कधी दिली जाते? सोपा प्रश्न आहे. कधी दिली जाते BCG लस? तर ती जन्माच्या वेळेस. पुढचा प्रश्न आहे आपला 91. NRSM अंतर्गत कोणते समाविष्ट नाही असं विचारलं आहे. NRSM अंतर्गत कोणते समाविष्ट नाही? तर ते आहे सुरक्षित जेवण देणे. ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आपला 92चं. प्रत्येक ग्रामीण रुग्णालयासाठी रुपये दिले जातात देखभाल करण्यासाठी. किती रुपये दिले जातात? 92. तर ते आहे 1 लाख. ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आपला 93. जिल्हा रुग्णालय समितीची उपसमिती सुकाणू समितीचा उपाध्यक्ष असतो? तर तो मुख्य कार्यकारी अधिकारी. पुढचा प्रश्न आहे आपला 94. नवसंजीवनी योजना महाराष्ट्राचे किती जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित करण्यात आलेली आहे? नवसंजीवनी योजना महाराष्ट्राचे किती जिल्ह्यामध्ये कार्यान्वित करण्यात आलेली आहे? तर ती 15. ऑप्शन 1. पुढचा प्रश्न आहे कोणते विधान असत्य आहे? 4 विधान आपल्याला दिलेले आहे, त्यातील आपल्याला असत्य विधान ओळखायचं आहे. तर असत्य विधान कुठलं आहे? तर ते आहे 5 ते 6 वर्ष धनुर्वात प्रतिबंधक लस. ऑप्शन 4. आशाला म्हणतात काय म्हणतात? लॉंग फॉर्म. तर ऑप्शन बी असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर सेकंड. 96चं 2. पुढचा प्रश्न आपला 97. NRSM अंतर्गत देण्यात येणारा अनटाईड फंड वापरण्याकरिता संयुक्त अकाउंट असणे आवश्यक आहे? तर ते सरपंच व आरोग्य सेविका. ऑप्शन 1. पुढचा प्रश्न आपला साखरेमध्ये कोणते जीवनसत्व नसते विचारलेले आहे. साखरेमध्ये कुठले जीवनसत्व नसते? तर ते असते ऑप्शन 4 विटॅमिन. पुढचा प्रश्न आहे आपला आपल्या शरीराला साधारणतः किती अमिनो आम्लाची गरज पडते? तर ते 20. आपल्या शरीराला साधारणतः 20 अमिनो आम्लाची गरज पडते. ऑप्शन 1 असणार त्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे 1 ग्रॅम कर्बोदकापासून उष्मांक मिळतात? 1 ग्रॅम कर्बोदकापासून किती उष्मांक मिळतात? हा आपला शेवटचा प्रश्न आहे. तर ते 4. ऑप्शन 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. हे आपलं लास्ट होतं क्वेश्चन.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.